इथं बघ उलटी गोल उडी. ये चल ये. अरे अरे ही गोलची उडी आहे. कबड्डी 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 अरे बापरे, इथं काय चाललंय माग? अरे कोणाला पाणी पाजलं एवढं? अरे अरे तो तरमळतोय. ए अरे हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता आहे ना आमच्या दोन मित्रांचा बड्डे, माझ्या दोन भावांचा बड्डे म्हणजे आज. तर रात्री लागल 12 वाजता. तर आम्ही सगळे चाललो आता फार्म हाऊसला. आखा एरिया फार्म हाऊसला चाललोय. पोरं एवढे पोरं सगळे आता जिथं एवढे दिसतात तिथं गाड्यांवर रेडी सगळे आता फार्म हाऊसला चाललो. तर चला आता निघतो आम्ही. रात्रीचे आता 10:30 वाजलेत आणि जेवण खाऊन सगळ्यांनी पोटभर जेवलो. आता तर आता आम्ही निघतोय. तर डायरेक्ट चाललोय दहागावला. तिथून फार्म हाऊस काहीतरी 20-28 किलोमीटर लांब आहे. म्हणजे अजून आम्हाला माहिती नाही दहागाव कुठे. अंबरनाथ बदलापूरमध्ये वाटतं. तर चला आता निघतोय लगेच. चला आता निघायचं प्लॅनिंग चालू आहे. तर आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय आणि रिक्षामध्ये आहे ना 2 जण आहेत मागं आणि पुढं मानव गाडी चालवते आणि आहे ना सगळं सामान रिक्षामध्ये. हे बघा सगळं सामान आहे ना रिक्षामध्ये घेऊन चाललोय आम्ही. पाण्याच्या बॉटल वगैरे, जेवण वगैरे सर्व. तर मानव आता रिक्षा चालवतोय आणि आता आम्ही निघालोय. तर मित्रांनो, आता आम्ही ना 2 घंट्यानंतर फार्म हाऊसला पोहोचलोय आणि एवढं भटकलो ना आम्ही रस्त्याला. कारण की रात्री ना गुगल मॅपने आम्हाला एवढ्या वेळा हरवलंय ना. आज सगळे एवढे त्रासले होते ना, कारण की ना गुगल मॅप कायच्या काय रस्ता सांगत होता आणि आम्ही 2 घंट्यापासून इकडे तिकडे हिंडत होतो. तर आता आहे ना आम्ही फायनली पोहोचलोय फार्म हाऊसला. आणि मी ब्लॉग बनवणार होतो पण अंधारात काहीच दिसला नसता. रस्ता दिसला नसता, माणसं दिसलं नसते. हा, फक्त आमचे तोंड दिसले असते. म्हणून आता डायरेक्ट आम्ही पोहोचलोय फार्म हाऊसला. तर चला आता आतमध्ये जाऊया. तर हा आहे गेट आणि इथं आमच्या गाड्या उभ्या सर्वांच्या. चला आता आम्ही चाललोय आतमध्ये. फार्म हाऊसचा रस्ता बावर आहे. आता तुम्हाला रात्र आहे म्हणून काय जास्त दिसत नसेल, पण रस्ता खरंच खूप छान आहे. तर मित्रांनो, हा आहे फार्म. आणि ना आता रात्र आहे म्हणून काय जास्त मी शूट घेणार नाही आणि दाखवणार पण नाही. तर फक्त तुम्हाला आता आमचा रूम दाखवतोय. हे आहे एंट्रन्स. इथं घर आहे. इथं आम्ही राहणार आहे आतमध्ये. सगळ्यांनी चप्पला इथं काढल्या आहेत एका साईडला. तर माझी पण चप्पल इथं काढतोय मी. आणि हे आहे आतून. आधी बाय, हा आतून आहे रूम. कसं वाटतंय? भारी आहे ना एकदम. आणि इथं आता आतमध्ये आम्ही थांबणार चांगली बाय मना शेट. हा आहे आमचा आता बेड. इथं आम्ही थांबणार आहे. मानव जेवायला घ्यायचंय का? ठीक आहे. आता टाइमपास आम्ही आता हे खातोय. खाणार ना भाऊ. आतमध्ये वॉशरूम आहे आणि आतमध्ये आंघोळीला. तर आता बाहेर आले सगळे आणि आता केक कापायचा आहे. हा, आता कसं चालू आपल्याला नाही ते. लाव तर तू पहिले. चालू कसं कळलं? बटन असेल ना त्याला कुठेतरी. थांब 1 मिनिट. अरे मला कसं कळलं बटन? अरे केकवर अरे केक साईडला नाही. आदित्य केक साईडला नाही. तर मित्रांनो, आता झाली आहे सकाळ आणि आम्ही आता मस्त पाण्यात होतो. तर आता परत पाण्यात जाणार आहे. रात्रभर पाण्यात होतो. मस्त जेवण खावण केलं आम्ही. आणि माझा फोन तोवर आतमध्ये ठेवलेला कारण की पूर्ण अंधार होता. शूट मध्ये काय दिसलंच नसतं. पण आता सकाळ झाली, मस्त उजेड झाला आणि एवढा भारी व्ह्यू दिसतोय ना फार्म हाऊसचा. मी खाली उतरतोय पाण्यात ना त्या साईडला आलोच.
आता आहे ना आमची धमाल मस्ती चालू आहे. अर्धे जण झोपले, त्यांना झोप आली आणि आम्ही तर मस्त रात्रभर पाण्यात होतो. लय भारी व्ह्यू दिसतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, कसं दिसतोय मित्रांनो. आणि हा आहे छोटासा स्विमिंग पूल. आणि आता समोर झाली सकाळ, तिकडून सूर्य आलाय आणि आता इथं अथर्व चाललाय कसले तरी पानं तोडतोय. अरे हा रेन डान्स आहे ना, बंद आहे. खालच्या साईडला जाऊन आलाय. आणि इकडचं वातावरण केवढं भारी आहे. तर मित्रांनो, हा आहे फार्म हाऊसच्या मागचा निसर्ग. आत्ताच पहाटेचे 6 वाजलेत. कसं दिसतंय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हे आहे समोरचं घर आणि इथं मस्ती चालू आहे स्विमिंग पूल मध्ये. काय चाललंय? अंडर वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन. हा. जो पहिला बाहेर निघाल तो जितला. हा? निघलो बाहेर. असं आहे तिथं पुढे जाऊन दे. इथं 1 2 3. अरे अरे त्याच्या अंगावर हाकी उडी मारतो आता मार. अरे उडी मार. थोडा स्पेस घ्या ना. आपण उडी मारू. अरे वा. इथं बघ उलटी गोल उडी. आता कशी उडी मारली का. काय हे चल या. अरे अरे ही कोणची उडी आहे. डेंजर आहे तुम्ही सगळे. अरे कबड्डी कबड्डी इथे इथे उभा रेडवा रेडवा कबड्डी कबड्डी हे काय पकडा बघ. मध्ये काय पाणी असतं. आमचं ग्राउंड चेंज होत आहे. काय समजा जिंकलं कोण, काय काय झालं काय. अरे बाबू 8 डोक्यावर गेलो. 8 टेकवला खाली. मग खोलच नाही तर हे इथं काय चाललंय माग. अरे कोणाला पाणी पाजलं एवढं. अरे अरे तो तरमळतोय. ए अरे 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 त्याला सोडलाच नाही. WWE. अरे हे जोराची कबड्डी चालू आहे. भेटला बघ भेटला. कबड्डी 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 अरे बापरे. तर मित्रांनो पूल आहे थोडासा छोटा मोठा, ठीकठाक आहे म्हणजे एकदम. आणि मला तर जास्त करून हे गार्डन आवडलंय. गार्डन बघा किती सुंदर आहे. गार्डन मला फार आवडलं आणि हे घर सुद्धा फार आवडलंय. पण हे गार्डन बघा, येण्या जाण्याचा रस्ता बघा किती भारी आहे. ही घराच्या मागची साईड. फार्म हाऊस म्हणजे एकदम निसर्गरम्य आहे. फोटोशूटसाठी एवढा भारी आहे ना, जिथं बघावं तिथं फोटो काढू शकतोय. आणि पक्ष्यांचा आवाज बघा.
हे बघा, रात्री आम्ही इथून आलेलो, तुम्हाला रात्री काय दिसलं नसेल पण आता तुम्ही बघू शकता. आणि आता तर सूर्योदय होतोय. झाडच झाड आहे तिथे. रात्री आम्ही इथूनच आलेलो पण रात्री काहीच दिसत नव्हतं. मला व्लॉग काढायचा होता पण आम्ही प्लॅनिंगच केला की रात्री निघणार फार्म हाऊसला जायला आणि सकाळी घरी जाणार. तर मला पाहिजे तसा व्लॉग नाही काढता आला रात्री. पण सकाळपासून बघा एवढं भारी वाटतं इथे. एवढे पक्ष्यांची किलबिल चालू आहे आजूबाजूला. एवढं सुंदर गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे, परत बसायला एवढी छान ठिकाणं आहेत आणि खूपच भारी आहे. पण खूप जास्त आतमध्ये, म्हणजे आमच्या इथून कमीत कमी 20 किलोमीटर आतमध्ये असेल कल्याणपासून. 10 गाव तिथून आतमध्ये काहीतरी गाव आहे. त्या गावाचं आता नाव मला लक्षात नाही येते. त्या गावात हा फार्म आहे. पण खूपच छान आहे आणि मला तर फार मजा आली. मी रात्रभर पाण्यात होतो. मला पाणी एवढं आवडतं म्हणजे मी फार्म हाऊसला आलो का रात्रभर पाण्यातच असतो. आता अर्धे पोरं झोपले तर त्यांना पण आता उठवायचं आहे कारण की 4-5 तास राहिले असतील आता आमच्याकडे. झाड कसलंय शोच आहे. इथे पण बसायला भारी ठिकाण, बसायसाठी पण मस्त एकदम. आणि यांची अजून कबड्डी चालूच आहे पाण्यात. तर चला आता मी पण मस्ती करतो जरा. आता आहे ना आमची जरा शेतानी करायचा प्लॅन आहे कारण की ना काही जण झोपलेत ना, त्यांना डायरेक्ट झोपेतच उचलून आणून डायरेक्ट आता पाण्यात टाकायचे. त्यांच्या झोपा मोड करायच्यात. रोज घरी झोपता इथं फिरायला आलोय तरी पण त्यांचं झोपा काढणं चाललंय भरपूर जणांचं. एकच रात्र आलोय, रात्रभरच थांबणार. रात्री आलो आता सकाळी जाणार आहे, त्यात बी झोपतं येतात. मग आपण रोज घरी असतो आणि आज पण इथं झोपतं येतं. चला आता यांच्या झोपा मोड करायचे, डायरेक्ट उचलून डायरेक्ट पाणी, डायरेक्ट पाणी. चला आता यांना उचलून घेऊन येऊ. चल चल आधी लवकर चल. या ना आता झोपलेल्यांना घेऊन येऊ ना. भात चल. अरे कसला घसारलाय बघ, हे बघ. अरे इथं सगळे जागे आहेत. कुंदन तो कोण आहे? पाडू. अरे चल याला ह्याच्यासोबतच घेऊ, झोळी सोबतच. अंगावरचं नको काढू, त्या अंगावरच्या सोबतच त्याला घेऊ. कुंदनला बोल ढकल त्याला, कुंदनला बोल ढकल त्याला. अरे तू दे दे हातातलं तर दे. अरे हातातलं तर दे. अरे शुभम त्याला हातातून तर घे. तो हातातलं काय देते? अरे बापरे. ए हा चला 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 चला. अरे हा का पडतोय? ए आलाय आलाय, एक जण आलाय. अरे बापरे, एवढ्या लांब. तर मित्रांनो आता मी इथं मस्त झोपलो होतो. थोडं पडल्या डायरेक्ट मला झोप लागली. आणि कधी झोप लागली कळूनच गेली नाही. डायरेक्ट आत्ता उठलोय. तर चला आता आम्ही निघतोय घरी निघायला. आमचा आजचा टाइम इथे संपलाय. चला आता आम्ही वस्तू घ्या, मोबाईल घ्या आपल्या निघायच्या आधी. चल एक डुक्की मार. घरी जाऊन जायला. चप्पल लेत आपली होती उन्हात आणामुळे, थोडीशी थंड करून आता आम्ही निघतोय. तर आता आम्ही रूम केलाय बंद. काय रे पॅन्ट राहिली, सोन्याचं काहीतरी राहिलंय. चला आता आम्ही इथून चेकआउट घेतोय आणि निघतोय. बाय बाय चला
ए लोलो चलतो का? तो इधर हमारे भाई की कपड़े चोरी हो गए, पैसा तो ठीक है, कपड़े भी चोरी हो गए, जूना कपड़ा चोरी हो गया। पण चोरी करणारे कोण आहेत? वो क्या मालूम किसके ऊपर, नहीं क्या मतलब नाव आ सकता गरीबी है. आ गई। क्या मतलब इतनी गरीबी, जो जूना कपड़ा चुराया दुकान में से ठीक है, पर जूना कपड़ा चुराया पहना हुआ रात को, ऐसा थोड़ी ना होता है। केक लागलाय, कोणतरी केक लावलाय. बोलले अजयनी पूछणं कशाने तर त्याला. चला चला फोटोशूट कोणच नाही काढते. चला आता आम्ही चेकआउट घेतलाय. गाड्या बाहेर रेडीच आहेत, अर्धे गेलेत पुढं अजून एवढ्या बाकी. लेट्स गो, बाय बाय. तर मित्रांनो आता मी आलोय घरी आणि रात्रभर एवढा एन्जॉय केला, पण आता एवढी झोप येते ना मला आणि बाहेर गरमी पण एवढी होते की झोप पण नाही लागणार. पण तरी पण चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.